कधी कोणी अचानक तुमच्या काखेला, पोटावर किंवा तळपायाला हात लावलाय का? आणि तुम्ही नकळत जोरात हसायला लागलात. थांबा, कधी विचार केलाय का मग गुदगुल्या का होतात? आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे आपण स्वतःला गुदगुल्या का करू शकत नाही? चला तर मग या मागचं विज्ञान समजून घेऊया. गुदगुल्या म्हणजे एकच प्रकार नाही, तर कधी अंगावर मुंगी चढल्यासारखं वाटतं, तर कधी जोरात हसू येतं. हलका स्पर्श झाला की मेंदू लगेच सावध होतो. अचानक झालेला स्पर्श मेंदूला धोक्याचा संकेत देतो. त्यामुळे शरीर प्रतिक्रिया देतं आणि ती प्रतिक्रिया हसण्याच्या स्वरूपात दिसते. म्हणजेच गुदगुल्या झाल्यावर येणारं हसू नेहमी आनंदामुळे नसतं, तर शरीराची नैसर्गिक बचाव प्रक्रिया असते. आता प्रश्न असा आहे, आपण स्वतःला गुदगुल्या का करू शकत नाही? कारण जेव्हा आपण स्वतःला स्पर्श करतो तेव्हा मेंदूला आधीच माहीत असतं की पुढे काय होणार आहे. म्हणून अचानकपणा राहत नाही. मेंदू त्या स्पर्शाला सामान्य मानतो आणि जोरदार प्रक्रिया देत नाही. म्हणूनच दुसऱ्याने गुदगुल्या केल्या तर हसू येतं, पण स्वतः केल्यावर नाही. काख, पोट, गळा आणि तळपाय या भागांवर गुदगुल्या जास्तच जाणवतात, कारण हे भाग खूप संवेदनशील असतात. इथे नसांचा प्रभाव जास्त असतो, म्हणून थोडासा स्पर्श झाला तरी शरीर लगेच प्रतिक्रिया देतं. त्याचबरोबर गुदगुल्या म्हणजे फक्त मजा नाही, तर इतिहासात काही काळ गुदगुल्या छळाचा प्रकार म्हणूनही वापरल्या गेल्या होत्या. सतत गुदगुल्या झाल्यावर शरीर थकून जातं आणि माणूस अस्वस्थ होतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला गुदगुल्या केल्या तर लक्षात ठेवा, तुमचं हसू फक्त मजेमुळे नाही, तर मेंदू आणि शरीराच्या समन्वयामुळे आहे.